साई मंदिर परिसरात हार, फुलं आणि प्रसाद विक्रीच्या नावाखाली भाविकांची उघड लूट सुरू असल्याचं समोर आलंय. मंदिरात प्रवेश करताच काही एजंट भाविकांना गाठत 2 मिनिटात दर्शन, VIP प्रवेश, विशेष पूजा, पार्किंग व्यवस्था अशी आमिष दाखवत थेट ठराविक दुकानांमध्ये नेत त्यांना ठगवले जाते. श्रद्धाळू भाविकांवर मानसिक दबाव टाकत महागड्या हार, फुलं आणि प्रसाद खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याचे आरोप होत आहेत. अनेक भाविकांकडून अवाजवी दर आकारले जात असून काही ठिकाणी 200 रुपयांच्या सामानासाठी तब्बल 2000 रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिर्डी नगर परिषदेनं आता कठोर कारवाईचा सपाटा सुरू केलाय. फसवणूक करताना आढळलेल्या दुकानांवर थेट सीलची कारवाई केली जात आहे. पहिल्यांदा गैरप्रकार आढळल्यास 5000 रुपये दंड आणि दुकान 7 दिवस सील. दुसऱ्यांदा 10,000 रुपये दंड आणि दुकान 15 दिवस बंद. तिसऱ्यांदा 25,000 रुपये दंड आणि 1 महिना दुकान सील. तर त्यानंतर प्रत्येक वेळी दंडाची रक्कम वाढवत दुकान महिनाभर बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. दुकानदारांना सक्ती करण्यात आली की त्यांच्या दुकानामध्ये ते रेट बोर्ड दर्शनी भागात लावावेत. या उपरही आपण काही फुल विक्रेते जे आहेत त्या फुल विक्रेत्यांनी जास्त किमतीला फुल हार असेल म्हणजे अगदी 200 रुपयाचा हार अगदी 1700, 1800 किंवा 2000ला विकण्याचे काही प्रकार हे अपवादानं घडतात खरं तर, परंतु ते प्रकार निदर्शनास आल्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई केली. मुळात माननीय हायकोर्टाने 5846/2023 ह्या एका सिव्हिल ॲप्लिकेशनमध्ये आपली एक कमेंट केलेली आहे की ज्याच्यामध्ये की शक्यतोवर कर्मचारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून या पद्धतीने वाजवी दरात फुलविक्री केली पाहिजे आणि त्याचे रेट बोर्ड लावले पाहिजे आणि फसवणूक करणाऱ्या आणि अवाजवी दराने विक्री करणारे जे फुलविक्रेते असतील किंवा जे अनऑथराईज फुलविक्रेते असतील, मिडलमन असतील, एजंट असतील त्याच्यावर पोलीस आणि नगरपालिकेने सक्त स्वरूपाची कारवाई करावी असे कमेंट माननीय हायकोर्टानं 14/11/2024च्या आपल्या आदेशामध्ये पारित केलेले आहे. माननीय हायकोर्टाच्या या कमेंटला किंवा या आदेशाला प्रतिसाद म्हणून नगरपालिकेने आपला 25/7/2025 रोजी एक ठराव पारित करून कारवाईबाबतचं एक धोरण आपण निश्चित केलेलं आहे. 25/7/2025 रोजी आपण ज्यावेळेस प्रशासक होतो त्यावेळेस केलेलं आहे. त्या अनुषंगाने ह्या धोरणानुसार आपण असे फसवणूक करणारे जे फुलविक्रेते असतील त्यांची पहिल्या वेळेस फसवणूक केली तर 5000 रुपये दंड आणि 7 दिवस दुकान सील. दुसऱ्या वेळेस त्याच दुकानदाराने जर फसवणूक केली तर 10,000 रुपये दंड, 15 दिवस दुकान सील. तिसरी जर चूक त्यांनी केली तर 25,000 दंड आणि 1 महिना दुकान सील. आणि त्यानंतर सुद्धा असं कृत्य जर अशा फुलविक्रेत्यांकडून जर होत राहिलं तर 25,000 प्रत्येक कृतीला दंडाची रक्कम 25,000ने वाढत जाईल आणि दुकानही 1 महिना सील होत राहील. अशा पद्धतीने आपण धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने असे गैरकृत्य करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या फुलविक्रेत्यांचे आतापर्यंत आपण 5 ते 6 वेळा ही कारवाई केलेली आहे. दुकान सील म्हणजे सील, ज्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप केला तरी आम्ही त्याच्यामध्ये कुणालाही मुभा देत नाही. दुकान सील करून टाकतो. त्यानंतर दंडाच्या रकमाही आपण त्यांच्याकडून वसूल करतो. परंतु हे प्रकार जर थांबले नाही तर फसवणुकीचे यापुढे गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्या इतपत सुद्धा आम्ही गांभीर्यानं कारवाई करण्याबाबतची या ठिकाणी विचार करत आहोत. विशेष म्हणजे नगर परिषदेकडून मंदिर परिसरात अधिकृत दरपत्रक लावण्यात आलेलं आहे. फुलं भांडार दुकानांमध्येही दरपत्रक लावणं बंधनकारक असतानाही अनेक दुकानांमध्ये नियमांचा सर्रास भंग होत असल्याचं दिसून येतंय. ज्या दुकानांमध्ये भाविकांची सर्वाधिक लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत त्या दुकानांमध्ये दरपत्रकच गायब असल्याचं वास्तव समोर आलंय. शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. साईबाबांवरील श्रद्धा आणि भक्तीचा गैरफायदा घेत काही जणांनी अक्षरशः लुटीचं रॅकेट उभं केल्याचं बोललं जातंय. कारवाईनंतरही काही दिवसांनी पुन्हा त्याच पद्धतीने गैरप्रकार सुरू होत असल्यानं आता केवळ दंड नव्हे तर संबंधित दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून दुकान मूळ मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलीय. साईबाबांच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर जर कायमस्वरूपी कठोर कारवाई झाली नाही तर साईनगरीची प्रतिमा अधिकाधिक मलिन होण्याचा धोका नाकारता येत नाही. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.